बातमी आहे अल्पवयीन मुलीचा 2 अल्पवयीन मुलांनी केलेल्या खुनाची। लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार करणाऱ्या अल्पवयीन मुलीचा दोघांनी मिळून निर्घुण खून केल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे। याहून धक्कादायक बाब म्हणजे खून करणारे दोघेही आरोपी अल्पवयीन आहेत। पिंपरी चिंचवड शहरातील चिखली पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या आणि महापालिकेतर्फे उभारल्या गेलेल्या याच रिकाम्या इमारतीमध्ये अल्पवयीन मुलीची निर्घुण हत्या केली गेली। या घटनेत मृत पावलेली मृत्यू मुलगी मागील 3 दिवसापासून बेपत्ता होती। पीडित मुलीचा मृतदेह मिळाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि तिचा खून करणाऱ्या दोन्ही अल्पवयीन आरोपींना त्यांनी अटक केले। एकंदरीत काय घटना घडली होती? दुकानाला जाती म्हणून गेली होती बाहेर ती। तिथं गेल्यानंतर मग ती आलीच नाही संध्याकाळी परत। दुसऱ्या दिवशी शोध घेतला, रात्री पप्पा मम्मीने तिचा शोध घेतला तरी ती सापडली नाही। दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिसांना आम्ही तक्रार नोंदवली। तिथं नोंदवल्यानंतर त्यांनी ताबडतोब ऍक्शन घेतलं आणि त्या ठिकाणी त्यांनी चौकशी केली। नंतर मग तिथं ती आढळली नाही, त्यामुळे 2 दिवस असेच तिचं लोकेशन वगैरे चेक केलं। नंतर मग ती 2 दिवसानंतर त्याच ठिकाणी त्याच बिल्डिंग मध्ये सापडली, तेही मृत म्हणून सापडली आणि तिची अवस्था पण खूप बेकार होती। 10 ते 12 वेळा डोक्यात कोयते घातले, कोयत्याने वार केलेला आहे, पोटात, छातीवर आणि दोन्ही हात तोडलेत तिचे। आणि तिला फोन आला होता कुठल्या तरी अननोन नंबरवरनं, फोनवरनं ती गेली आणि गेली तर ती आलेलीच नाहीये। जे कोण असं आणि कॅमेऱ्यात पण सुद्धा ते दिसायला लागलेत माग जे पण आहेत ते, त्यांना शिक्षा पाहिजे, त्याला फाशीची शिक्षा दिली पाहिजे, बाकी काही नाही। आम्हाला तिचा इन्साफ पाहिजे तर पाहिजेच। काय वाटतं कोणावरती संशय नाही? संशयित कोण नाही, जे 2 पोरं तिच्या मागे गेले होते ना कॅमेऱ्यामध्ये तेच असं आम्हाला सुद्धा वाटायला लागलंय। तर त्यांनाच धरा आणि त्यांना फाशीची शिक्षा द्या। आरोपी जो काय असो त्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। जायच्या अगोदर काय बोलणं झालं? काहीच नाही, ती बोलली फक्त दुकानात जाऊन येते मी, आता आले म्हणून गेली आणि आलीच नाही। धक्कादायक बाब म्हणजे मुलीचा खून केल्यानंतर दोन्ही आरोपी मोकाट फिरत होते, मात्र पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचले आणि दोघांच्याही मुसक्या आवळल्या। चौकशी दरम्यान पोलिसांनी आरोपींना खून करण्यामागचं कारण विचारलं। जेव्हा आरोपींनी ते सांगितलं तेव्हा पोलीसही आदरले। सर, चिखलीचा जो टाउन हॉल आहे या ठिकाणी एका अल्पवयीन मुलीचं खून करण्यात आलेलं, नेमका हा काय प्रकार आहे? कुणी तिचं अपहरण करून खून केलं होतं आणि काय त्याच्यामध्ये कारवाई करण्यात आली? किती लोकांना ताब्यात घेण्यात आले आणि आरोपी कोण आहे? चिखली पोलीस स्टेशनला एक लहान मुलीची मिसिंगची कंप्लेंट दाखल झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। त्याच्यामध्ये पोलिसांनी शोध घेण्यात आला, परंतु आम्हाला 2 दिवसानंतर एक बॉडी लहान मुलीची त्याच्यामध्ये मिळाली, जिचं वय साधारण एक 17 वर्ष पूर्ण झालेलं आहे। आणि त्या मुलीच्या मर्डरच्या केसमध्ये 2 मुलांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे। दोन्ही मुलं जे आहेत ते अल्पवयीन आहेत आणि त्या अल्पवयीन मुलांनी गुन्हा केल्याबाबत आम्हाला पुरावा मिळालेला आहे। याच्यामध्ये त्याच्यापैकी जो मुख्य विधिसंघर्षित बालक आहे तर त्याच्या विरुद्धच त्या मुलीने काही दिवसापूर्वी 2022 मध्ये 376ची कंप्लेंट दाखल केलेली होती आणि त्याच्यामधल्या काही डिस्प्यूटवरूनच याने तिचा खून केला असल्याचं प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे। सर, ह्या मुलीला म्हणजे त्यांनी किडनॅप केलं होतं की तिथं बोलवलं होतं? कशा पद्धतीने त्यांनी कुणाचा कट रचला होता? नाही, याच्यामध्ये प्राथमिक तपासामध्ये त्यांचं जे डिस्प्यूट होतं त्या डिस्प्यूटच्या कारणावरून त्यांनी त्या ठिकाणी तिला बोलवून घेतलेला होता आणि तिथे जे वाद झालेले त्याच्यामधून तिचं मर्डर केलं असल्याचं प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न होत आहे। सर, पीएममध्ये काही तिचं मुलीचं म्हणजे आले का की तिच्यावर काही झालं? याच्यामध्ये आपण पोस्टमॉर्टम मध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रश्नावली विचारलेली आहे, त्या अनुषंगाने अद्यापर्यंत अहवाल आलेला नाही, परंतु तसा काही जर अहवाल आपल्याकडे आला तर त्याच्यामध्ये कलमवाढ करण्यात येणार आहे। या घटनेतील दुसरी एक धक्कादायक बाब म्हणजे ज्या ठिकाणी पीडितेचा खून केला गेला ती इमारत मागील 1.5 वर्षापासून अशी ओस पडली आहे। इथे एखादा सुरक्षा रक्षक असता तर कदाचित एक जीव वाचला असता। आता घटना घडल्यानंतर पोलिसांनी संबंधित विभागावर कारवाई करणार असल्याचं म्हटलंय, मात्र पोलिसांना हे शहाणपण आधीच सुचलं असतं तर आज एका मुलीचा नाहक बळी गेला नसता। परिसरामध्ये ही घटना घडली, तिथे सिक्युरिटी निग्लिजन्सी दिसून येते आहे। संबंधित यंत्रणेला आपण त्या संदर्भात सतर्कता
इशारा म्हणून काही नोटीस देणार? निश्चितपणे हे अबंडॉन प्लेस होती आणि या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे सिक्युरिटी गार्ड किंवा कुठले लोक त्या ठिकाणी नव्हते आणि त्यामुळेच त्या परिसरामधले जे काही अशा प्रकारचे गुन्हे करणारे मुलं जे आहेत त्यांचा वावर त्या ठिकाणी असल्याचं एक आम्हाला दिसून आलेलं आहे. निश्चितपणे त्या संबंधित अथॉरिटीला पोलिसांकडून त्या भागामध्ये सिक्युरिटी एजन्सीज किंवा इतर लोकांना थांबण्याबाबत आणि लक्ष ठेवण्याबाबत सूचना देण्यात येतील आणि त्याबाबत करस्पॉन्डन्स करण्यात येईल. सर, याचे 2 निधी संघर्षित बालक आहेत, यांच्या ताब्यात काही शस्त्र वगैरे घेतले का आपण मध्ये ज्यांनी ज्याचं म्हटलं वगैरे? त्याचा तपास सुरू आहे आणि त्या तपासामध्ये निश्चितपणे पुरावे आम्ही गोळा करत आहोत. या घटनेनंतरही या घटनेतील दोन्ही आरोपींची सुटका होऊ शकते, कारण कायद्यातील तरतुदीनुसार दोन्ही आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांना न्यायालय सुधारण्याची संधी देऊन त्यांची रवानगी बाल सुधारगृहात करू शकते. मात्र दोघांनीही केलेला गुन्हा अत्यंत गंभीर ब्रुटल मर्डर असल्याने न्यायालयाने आरोपींवर कुठलीही दया दाखवू नये अशीच मागणी केली जाते. यातील मुख्य आरोपी विरोधात खून झालेल्या मुलीने 2022 मध्ये लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केली होती. त्याचा राग मनात धरून हा खून करण्यात आला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त काकासाहेब डोळे यांनी दिली आहे. काय सांगाल, एकंदरीत काय घटना घडली होती? आपण पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. हमारी छोकरी घर से गई करके हमने पुलिस की कंप्लेंट करके आए थे, वो ढूंढो हमारी छोकरी को बोल के। बाद में उसको ढूंढने के बाद में से उसका ऐसा उसको मारे, और जो उसको मारे उसको सजा मिलने को होना, वो आरोपी को सजा मिलने को होना, उसको दो, फांसी की शिक्षा दो उसको। मेरे बच्ची को उसने मारे, जो भी मारे आरोपी, उनको छोड़ो मत, उनको छोड़ो मत। किस वजह से मामला हुआ, क्या है? वो हमको कुछ मालूम नहीं, वो यहाँ से घर में से गई, सिर्फ अब भी आती करके, फिर से आई नहीं, फोन लगा रहे तो फोन भी नहीं उठाई उसने। सिर पे बदस से 12 बार किया है। क्या लगता है आपको इसके पीछे कौन है? उसके पीछे कौन है वो उसका मेरे को कुछ मालूम नहीं, लेकिन वो आरोपी को सजा दो, जो भी उसको मारे उसको छोड़ो मत, उसको फांसी की शिक्षा होने को होना। किसको ऐसा करना नहीं दोबारा, ऐसा उसको छोड़ो मत, जिंदा छोड़ो मत, बस मेरे बच्ची को इंसाफ दिलाओ, बच्ची को इंसाफ दिलाओ।